पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, सकाळी पाहिलं आपण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ या ठिकाणी निघालेल्या 175 जागा. व्हिडिओमध्ये काय असणार आहे हे सर्वप्रथम तुम्हाला सांगून देतो. म्हणजे तुम्ही बघणार असाल तर ठीक, नाही बघणार असाल तर तुम्ही तुमच्या अभ्यासाला मोकळे. ओके, तुमचा वेळ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. एक सर्वप्रथम जागा कोणत्या आहेत हे तर तुम्ही पाहिलेलं आहे, परंतु नाव सांगणार आहे. त्यानंतर सिलॅबस, बाकी 1-2 जागा आहेत त्यांचा सिलॅबसची PDF नाही पाहणार आपण, परंतु क्लर्कसाठी म्हणजे ज्या पोस्टला जास्त जागा आहेत त्याचं पाहणार आहोत. ओके, म्हणजे तसंच सगळ्यांचं सांगून देईल, पण एक कॉमन सिलॅबस मी तुम्हाला सर्वांसाठी एक व्हिडिओ असेल. आणि त्यानंतर टेस्ट सिरीज, टर्निंग पॉईंट्स ॲपवरील टेस्ट सिरीजबद्दल थोडक्यात 1-2 मिनिटाचं मार्केटिंग. त्यामुळं आता योग्य वाटलं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून म्हणजे पुढे बघू शकता, अन्यथा तुम्ही अभ्यासाला मोकळे. ओके, तर चला मग सर्वप्रथम सांगून देतो फॉर्म भरायची तारीख वगैरे सगळं सकाळच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे. ओके, जागा सर्वाधिक बघा, हे बाकीच्या ह्याला आहेत गट ब, गट क हे अशा जागा आहेत, परंतु जे आहेत ना सिनियर वरिष्ठ लिपिक त्याला 14 जागा ठीकठाक आहेत. त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट, ओके, त्याला 8 जागा, बाकी ही इथे आहेत 1-1 जागा आहेत. सर्वाधिक जी जागा आहेत ना त्यामध्ये लॅबोरेटरी अटेंडला पण बऱ्यापैकी 41 जागा आहेत आणि क्लर्क कम टायपिस्ट 37 जागा आहेत. ओके, हे अशा प्रकारे क्लर्क म्हणजे लिपिक जे आहेत, लिपिक नीटांक लेखक यांना जागा बऱ्यापैकी आहेत आणि सिनियर क्लर्क यांना पण आहेत. आता यांचा अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत. बाकी गड्डाच्या जागा ह्या कमी आहेत, परंतु ज्यांना भरायचं त्यांनी 100% फॉर्म भरावा, असं काही हरकत नाही की कमी जागा आहे म्हणून. अभ्यास केल्यानंतर लागायची तुम्हाला एकच जागा. तर चला अभ्यासक्रम सर्वप्रथम आपण पाहून घेऊ, कारण सकाळच्या व्हिडिओमध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे. ओके, परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम हे सगळ्या गोष्टी यामध्ये पाहणार आहोत. ओके, बघा परीक्षेचे स्वरूप आणि त्या अनुषंगिक सूचना. लिपिक वर्गीय आणि वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक आणि कनिष्ठ भंडारपाल यांच्यासाठी सरळ 100 प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये 4 विषय असतील. एक मराठी इथं दिलेला आहे, दुसरा इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. म्हणजे गणित नसेल, ओके, असं म्हणू शकत नाही, परंतु फोकस अभ्यास करत असताना तुम्ही बौद्धिक चाचणीकडे करावं. बाकी इतर जे पोस्ट आहेत, ओके, त्यांचं हे जे पोस्ट आहेत प्रत्येकाचं तुम्ही पॉज करून बघू शकता. यांना तांत्रिक अभ्यासक्रम असणार आहे आणि तांत्रिक अभ्यासक्रम असल्यामुळं हा जो पॅटर्न होईल 60+40 म्हणजे काय, याच्यामध्ये 4 विषय 60 मार्काला असतील आणि तांत्रिक जो असेल 40 मार्काला. जसं पूर्वी आरोग्यसेवक पुरुष जे होतं त्या 40-60 असं म्हणत होतो आपण, तांत्रिक प्लस नॉन टेक्निकल. तसंच हा एक प्रकार आहे, याला पण 100 प्रश्न आणि 200 मिनिट आहेत. वेळेचा काही विषय येणार नाही पेपर सोडवताना, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. वाहन चालकच्या परीक्षा पॅटर्न त्याला 60 प्रश्न जे आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आहे. 60 प्रश्न आहेत. आता ही मागच्या वेळेस माझ्याकडून राहिलं वाहन चालकसाठी टेस्ट सिरीज बनवायचं, परंतु ही जागा कमी येतं. बरं, जमलं तर आपण बघू काय करायचे. आणि व्यावसायिक चाचणी 80 प्रश्न, असे एकूण 80 गुण असणार आहेत. असे एकूण जे ते 200 गुणांचा पेपर असेल तुमचा. त्यानंतर परीक्षेचं स्वरूप किंवा परीक्षा पद्धती एकतर ऑनलाईन होणार आहे, हे क्लिअर कट असू द्या. आता अभ्यासक्रम मला सांगायचा, जो मेन मुद्द्याकडे आपण येणार आहोत. DV वगैरे सगळ्या ह्या गोष्टी मी सकाळी सांगितलेल्या आहे. ओके, परीक्षेचे प्रवेश. आता अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या बघू. एज्युकेशनल क्वालिफिकेशन सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सकाळी सांगितलेल्या आहेत. थोडंसं स्क्रोल करावं लागेल. 94 पेजेसची PDF आहे. ओके, परिशिष्ट क बघा, प्रस्तुत परीक्षेमध्ये सर्व पदांच्या ऑनलाईन परीक्षा स्पर्धात्मक परीक्षेचा पाठ्यक्रम खालीलप्रमाणे नमूद केलेला आहे. सिलेबस फॉर द पोस्ट ऑफ पे अँड अकाउंट ऑफिसर. ओके, जे पोस्ट आहे त्याचा अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे. त्यामध्ये मराठी व्याकरण 12वीच्या लेवलचं सांगितलेलं आहे. सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार, उतार्यावरील प्रश्न. ह्याला पण तसंच, फक्त इंग्लिशचं तसंच राहणार आहे 12वी लेवलचं. जनरल वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, ॲडम्स अँड प्रेझेंट आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह. म्हणजे वोकॅब्युलरीकडे विशेष फोकस आहे, कारण ॲडम्स अँड प्रेझेंट देखील ह्याच्यामध्येच आपण कन्सिडर करत असतो. त्यानंतर जनरल नॉलेजमध्ये त्यांनी सविस्तर दिलेलं आहे. जनरल नॉलेज हा खूप मोठा वास्ट सिलेबस आहे, त्यामुळं वाचत असताना
विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक जे आहे, विजयपथ पब्लिकेशन TCS IBPS पॅटर्ननुसार, ओके, 3री आवृत्ती, हे पुस्तक तुम्ही घ्या. ओके, तुम्हाला दाखवून देतो, 1 मिनिट. हे पुस्तक आहे TCS IBPS 3री आवृत्ती, सामान्य ज्ञान, कपिल कळकेकर सर, विकास इंद्राकर, सचिन गुरु सर लिखित. बघा, मी स्वतः ॲज अ लेखक म्हणून तुम्हाला ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित, प्राईस काही जास्त नाही, तर इंडेक्स बघू शकता. जीकेला जास्त डोकं लावायची गरज नाही, अगोदर झालेले रिपीटेड प्रश्न तर खूप आहेत. ही 3री आवृत्ती तुम्ही बघू शकता. बघा, इंडेक्स वगैरे पॉज करून तुम्ही बघू शकता. सॅम्पल कॉपी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील आहे, टर्निंग पॉईंट्सवरती. ओके, 280 पेजेसचं आहे. तुमचं व्यवस्थितरित्या वाचून होऊन जाईल, काहीच अडचण नाही. जीकेचे सगळे पॉईंट्स त्यानुसार आपण इथं कव्हर केलेले आहेत. ओके, आता आपण मेन अभ्यासक्रम स्टेप बाय स्टेप पाहूया. जीकेच्या संदर्भात बघा, भारताचा इतिहास दिले व्यवस्थितरित्या, त्यांनी डिटेल अभ्यास. भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनासह म्हणजे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, महाराष्ट्र, भारत आणि जागतिक भूगोल त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल, भारत आणि महाराष्ट्र, राज्य आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण, मानवी हक्कांचे मुद्दे, अशा प्रकारचा अभ्यासक्रम त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर आर्थिक आणि सामाजिक विकास, त्यामध्ये शाश्वत विकास ध्येय. बघा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलवर प्रत्येक परीक्षेत प्रश्न हा येतोय, म्हणजे डिपार्टमेंटचा जर विचार केला तर प्रत्येक डिपार्टमेंटला. ओके, किती सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत आणि ते प्रत्येक सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जो आहे तो कशा संदर्भात आहे, असा प्रश्न आहे. मी यापूर्वी सांगितलं तुम्हाला, हे करायचंच आहे प्रत्येक परीक्षेसाठी. गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, लोकसंख्याशास्त्रमध्ये 2011च्या जनगणनेवर प्रश्न विचारतील किंवा नवीन जी जनगणना होणार आहे त्या संदर्भात प्रश्न येईल, पहिली जनगणना, असे प्रश्न त्या ठिकाणी येतात. सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, अशा प्रकारे सामाजिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजे जसं अटल पेन्शन योजना आहे, आता महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना आहे. त्यानंतर जुने जे विचार सुवर्ण जयंती ग्रामीण शहरी रोजगार आहे, रोजगार योजना आहे. विकसित भारत जी आहे, जी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचं नाव बदलून विकसित भारत जी केलेलं आहे रोजगार योजना, ती आहे. अशा प्रकारचे काही स्कीम त्यामध्ये येत असतात. ओके, सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामान्य विज्ञानामध्ये आलं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बोटॅनी, ह्या सगळ्या विषयांचा समावेश त्यामध्ये होत असतो. तंत्रज्ञानामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये हे येऊ शकतं, तुमचा संगणकावर प्रश्न देखील 1-2 प्रश्न ते येऊ शकतील. पर्यावरणीय परिस्थितीतील जैवविविधता, हवामान बदल, सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण. मग ह्याच्यामध्ये हरितगृह वायू देखील वर प्रश्न येऊ शकतो. कार्बन डायऑक्साईडचे दुष्परिणाम, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, त्यानंतर मृदा प्रदूषण, ह्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. काही वेळेस घनकचरावर देखील प्रश्न यायला लागलेत, त्यामुळे ते सगळं पर्यावरणाचा एक पार्ट आहे, हे एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. भारतीय अर्थव्यवस्था, विकासविषयक अर्थव्यवस्था, वृद्धी आणि विकास, इकॉनॉमिक्स देखील आहे. चालू घडामोडी, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्रासह करंट अफेअर्स, कृषी, पशुसंवर्धन आणि ग्रामीण विकास, पशुसंवर्धन आणि कृषी, यावर देखील काही प्रश्न असणार आहेत. ते झाला आपला जीकेचा पार्ट. आता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच बुद्धिमत्ता आणि गणित दिलेलं आहे. वरच्या ह्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख नव्हता, परंतु गणित आहे. सामान्य बुद्धिमापन आणि आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित यावर आधारित प्रश्न. बघा, वर्षा मॅडम यांच्यामार्फत तुम्हाला रोज MCQ संभाव्य प्रश्न याची सिरीज सुरू झालेली आहे. ती प्लेलिस्टमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. तुम्ही ती 10-15 मिनिटाचा व्हिडिओ जो आहे तो बघून घ्या. सर्व TCS पॅटर्ननुसार तुम्हाला किंवा सरळ सेवेचा जो पॅटर्न आहे परीक्षेचा तो समजून जाईल किंवा तुमचा अभ्यास होऊन जाईल. ओके, त्यानंतर आता यांच्यासाठी जे टेक्निकल सिलेबस दिलेले आहे, कोणत्या, पे अँड अकाउंट ऑफिसर यांच्यासाठी टेक्निकल अभ्यासक्रम, भारतीय अर्थव्यवस्था, ओके, दारिद्र्य, हे ह्याच्यासाठी तुम्ही पॉज करून बघा. आता ह्यांची एकच जागा आहे, त्यामुळे एवढं एका व्यक्तीसाठी म्हणा किंवा सगळं सांगत बसायची गरज नाही. तर आता सार्वजनिक वित्त आहे, बरोबर, याच्यासाठी तुम्ही देसले सरांचं पुस्तक रेफर केलं तरी चालेल. तांत्रिक आहे, ओके, आणि 11वी-12वी किंवा 9वी ते 12वी पर्यंतचे जे इकॉनॉमिक्सचे नोट्स आहेत किंवा पुस्तक आहेत ते तुम्ही रेफर करावं असं मला वाटतं. ओके, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल हे देखील आहे. त्या अंतर्गत मग तुमचं याच्यामध्ये जागतिक बँक आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, त्याचा देखील चांगला अभ्यास करायचा आहे. अवघड नाही, सोपे आहे. तर इसवी सन प्रमुख कोण आहे,
आणि त्या उद्देश काय, अशा प्रकारचे त्याचं मुख्यालय कुठं आहे हे प्रश्न त्यामध्ये येतील. वृद्धी व विकास आहे, त्यानंतर सार्वजनिक वित्त, हे अशा प्रकारे पेपालचे आहेत. ओके. आता आपण वेटरनरी जे टेक्निकल ऑफिसर आहे, पोस्ट ऑफ असिस्टंट फार्म मॅनेजर, त्या संदर्भात सर्वसाधारण ह्यांचं पण तेच आहे. बाकीचं काय नॉन टेक्निकल वगैरे हे जे आहे टेक्निकल पाहणार आहोत यांचं पण सारखंच आहे, तुम्हाला ते सांगितलं. आता ह्यांचं टेक्निकल बघा, अशा प्रकारे या पोस्टसाठी त्यांनी टेक्निकल दिलेले डिसीजेस अँड लाईव्ह स्टॉक अँड पोल्ट्री देअर एपिडेमॉलॉजी अँड जनरल सिस्टमॅटिक स्टेजेस. आता हे सगळं जे आहे ना, तुमचं जे शिक्षण झालेलं आहे कॉलेजला असताना, आता एवढं सांगत बसणं काही गरज नाही, मला फक्त GK आणि इतर गोष्टी सांगायच्या होत्या. परंतु यांना काय अभ्यास करायचा पाहिजे ते लक्षात घ्या. पॉज करून तुम्ही बघा हे सगळं. ओके. तुमचं वेटरनरी झालेलं आहे, एकतर PG झाले असेल किंवा डिप्लोमा झाले असेल. आता ज्याचे पात्र असतील डिप्लोमाच्या बेसवर असेल तर त्यांनी ते कॉलेजचे जे नोट्स आहेत, ते जो अभ्यास आहे ते तुम्ही करायचे. त्यानंतर विजयपथ पब्लिकेशनचं, ओके, विजयपथ पब्लिकेशनचं पशुसंवर्धन तांत्रिक डायरी जे मीच लिहिलेलं आहे, परंतु ते मी असं एवढं तुम्हाला डिटेलमध्ये ते मिळणार नाही. ओके. परंतु एक वेळेस तुम्ही वाचलं तरी काय हरकत नाही, कारण ते मी पशुसंवर्धन पर्यवेक्षक यांच्यासाठी केलेलं आहे. हे बघा, एवढं आहे. तुम्हाला तुमच्या पोस्ट ही S13चे आहेत, त्यामुळं साहजिकच तिथं येणार आहे. हॉस्पिटल क्लिनिशियन याबद्दल तांत्रिक बघू, बाकी इतर गोष्टी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सामान्य ओके, जनरल अँड स्पेसिफिक एक्झामिनेशन विथ लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन. आता याच्या पात्रतेनुसार तुमचं शिक्षण जे असेल त्यानुसार तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे प्लांट ऑपरेटर मिल्क प्रोसेसिंग. टेक्निकल तुम्ही बघून घ्या आणि तुमचं डिप्लोमाला जे अभ्यास आहे ते घ्या. तुम्हाला कोणीही नोट्स वगैरे इथं अवेलेबल करून दिला असं मला वाटत नाही, आणि एवढा कमी वेळेत तर पॉसिबल नाही. त्यानंतर आहे तुमचं हॉस्पिटल टेक्निशियन. मला ज्या गोष्टीचं सांगता येईल ना त्या गोष्टी मी तुम्हाला मदत करतो. ओके. म्हणजे मी हे करावं असं 100% तुम्हाला सांगू शकतो. आता टेक्निकल तांत्रिक आहे ॲनाटॉमी. ओके. ॲनाटॉमी म्हणजे मानवी शरीररचना, जनरल नॉलेज ऑफ मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमी, एम्ब्रिओलॉजी, हिस्टॉलॉजी, रिजनल ॲनाटॉमी इन ॲनिमल्स. आता प्राणीशास्त्र. ओके. ह्याचा व्यवस्थित अभ्यास पाहिजे. फिजिओलॉजी, ब्लड लिम्फेटिक सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, स्पेशल सेन्सेस, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, थर्मो रेग्युलेशन, एंडोक्राइन सिस्टीम, नर्वस सिस्टीम अँड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. हे तुम्हाला आरोग्य विभाग तांत्रिक डायरी जे आरोग्य त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. आता ॲक्च्युली हे प्रश्न विचारत असताना ही जी गोष्टी आहेत ते मानवाबद्दल विचारतील की प्राण्याचं, हा आता ही मत्स्य संदर्भात आहे ना, त्यामुळे थोडं कन्फ्युजन आहे. बायोकेमिस्ट्री आहे तुम्हाला, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, प्रोटीन्स, एन्झाईम्स, आयर्न मेटाबॉलिझम, फ्लुइड, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, ॲसिड बेस बॅलन्स, हे सगळं पोषण आहारच्या ह्याच्यामध्ये येते बरं काही, प्रोटीन्स वगैरे. फाउंडेशन ऑफ नर्सिंग इन्क्लुडिंग इथिक्स अँड हिस्ट्री ऑफ नर्सिंग. नर्सिंग संदर्भात एमर्जन्सी नर्सिंग, इंट्रोडक्शन, बँडेजिंग, टाईप्स ऑफ एमर्जन्सी, डिसॅस्टर अँड कॅलॅमिटीज फील्ड, हे प्रथमोपचार, न्यूट्रिशन इन सिक ॲनिमल्स, कम्युनिटी हेल्थ. आता बघा, तुमची पात्रता आहे, तुझं काहीतरी शिक्षण झालं असेल ना त्या संदर्भात ते आहे. पुढे आहे कोणत्या पोस्टचं महत्त्वाचं आपल्याला लिपिकसाठी बघायचे आहे, फार्म असिस्टंट वगैरे, पशूंचे रोग, आरोग्य व प्रथमोपचार, हे आहे सगळं तुम्ही बघून घ्या. याचं काय, पशूंचे आरोग्य प्रथमोपचार, जंतू निर्मूलन, लसीकरण, त्यानंतर गाभण आणि प्रस्तुत जनावरांचे रोगप्रतिबंध, जनावरांचे खच्चीकरण, जनावरांचा माज, लक्षणे ओळखण्याच्या पद्धती, हे सगळं तुम्हाला कदाचित तुम्ही जे काही डिप्लोमा केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला 100% मिळेल. हे सोर्सेस ते तिथून घेत असतात, लक्षात घ्या. हे कोणतं आहे, फार्म असिस्टंटच्या पोस्टसाठी सिलेबस आहे तांत्रिक. सॉरी, हे बाकीच्या इतर गोष्टीला मी काही एवढं फोकस करणार नाही. मला जे सांगायचं होतं GK आणि ह्या जे लिपिकसाठी त्या गोष्टी मी कव्हर केलेल्या आहे. एक्सरे टेक्निशियन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला आहे ना ते तिथूनच मिळतील. अभ्यासक्रमाबद्दल तर ते सर्व सांगितलं. ओके. ते तुम्ही PDF तुम्हाला टर्निंग पॉईंट्स या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. एवढा घेत बसलं तर खूप वेळ जाईल. खरं तर ॲक्च्युली ते प्रत्येक हिशोबानं प्रत्येक पोस्टनुसार करायचे. मेन जो आता ग्रुप वाईज परीक्षा कशी होणार आहे ते बघायचे. ओके. तर बघा, तुमचं ना एक स्लॉट होतं, 4 स्लॉट करणार आहेत ते. ओके. हे तुम्हाला लक्षात आले. आणि ही सगळी परीक्षा TCS मार्फत होणार आहे.
त्यामुळे त्याचा काही लोड घ्यायची गरज नाही. ग्रुप वाईज आता लिपिक टंकलेखक यांच्या संदर्भात बघा. ग्रुप वाईज मराठी एका ग्रुपमध्ये ए ग्रुप आहे, बी ग्रुप आहे, सी ग्रुप आहे, डी ग्रुप आहे. ओके. मराठी भाषा, इंग्रजी भाषा, जनरल नॉलेज, क्वांटिटी ऑप्टिट्यूड ही ग्रुप ए मध्ये 4 विषय घेतील. ओके. आणि त्याच्यासाठी 25 प्रश्न देतील आणि 25 प्रश्नाला ते 30 मिनिट देतील. ओके. पहिल्या ग्रुप ए मध्ये 7 प्रश्न मराठीचे असणार आहेत, पुन्हा 6 प्रश्न बाकी 3 विषयाचे. लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक हे लक्षात घ्या तुम्ही, आणि कनिष्ठ भंडारपाल. ग्रुप बी मध्ये इंग्रजीचे 7 प्रश्न असतील, परंतु मराठी, जी के आणि क्वांटिटी ऑप्टिट्यूड, मॅथमॅटिक्स, गणित व बुद्धिमत्ता यांचे 25 प्रश्न असे मिळून 30 मिनिट त्याला असेल. आणि तसंच ग्रुप सी, ग्रुप डी मध्ये कोणत्या तरी एक विषयामध्ये जो 4 पैकी आहे ना, एक विषयाचं एक प्रश्न एक्स्ट्रा राहील. आता याच्यात का होईल माहिती आहे का, ज्यावेळेस तुमचा हा ग्रुप ए संपेल वेळ, त्यावेळेस तुम्हाला ग्रुप बी मध्ये ऑटोमॅटिक जाणार. परंतु तुम्हाला ग्रुप ए मधला कुठला प्रश्न राहिला तर अजिबात तुम्हाला तिथं येता येणार नाही. म्हणून ग्रुप ह्या 30 मिनिटामध्ये तुम्हाला ही एक 30 मिनिटामध्ये परीक्षा आहे हे समजून घ्या. आता ह्याचा सराव करायचा असेल ना तर आपला टर्निंग पॉईंट्स ॲपमध्ये तुम्हाला केवळ 61 रुपयेमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका जर ग्रुप वाईज असतील तर ग्रुप वाईज आणि विदाऊट ग्रुप वाईज अवेलेबल करून दिलेलं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या तत्वानुसार तुम्हाला अभ्यास करायचं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या तत्वानुसार. ओके. तर तिथं तुम्हाला मी एवढ्या ह्याच्यामध्ये 150 200+ प्रश्नपत्रिका तिथं आहेत आणि सगळ्या काही विदाऊट टायमर आणि टायमरनुसार आहेत. मग ग्रुप बी संपल्यानंतर ग्रुप सी मध्ये जाल आणि ग्रुप सी संपल्यानंतर ग्रुप डी मध्ये. मग त्या एकाच स्लॉटमध्ये 25 प्रश्नाच्या स्लॉटमध्येच तुम्हाला हे सगळा प्रश्न जे आहेत ते सोडवायचे आहेत. विनाकारण इकडे तिकडे बघायची गरज नाही. आता बाकी जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्यांच्यासाठी ते कशा प्रकारचे वेटेज दिलेले आहेत ते बघा. इथं काय होणार आहे, ग्रुप ए, बी, सी, डी, ई करणार आहेत. परंतु असं करत असताना एका ग्रुपमध्ये 20 प्रश्न ठेवलेले आहे आणि त्यानंतर त्याला 24 मिनिट दिलेले आहेत. तुम्हाला 2च तास देणार आहेत त्याने. 24 पंचे 20चे, 24 गुणिले 5, 24 पंचे 20चे. ओके. असं देणार आहेत. आणि हे वेळ झाल्यानंतर हा वेळ झाल्यानंतर म्हणजे कोणता ग्रुप ए मधला तुम्हाला ग्रुपमध्ये जाल, परत ग्रुपमध्ये यायची तुम्हाला संधी असणार नाही. त्यामुळे सगळे जे प्रश्न आहेत ते टिक करायचं म्हणजे करायचं. 24 मिनिटात सगळा पेपर तुमचा झाला पाहिजे. म्हणजे एक टेस्ट 24 मिनिटाची आहे, लगेच दुसरी टेस्ट तुमची चालू होणार. ही क्लिअर येत असेल टेक्निकलच्या संदर्भात अशी अपेक्षा करतो. आणि आपण जे आहे आजचा व्हिडिओ इथे थांबूया. बाकी हा जो चार्ट आहे तो वाहन चालकसाठी आहे. ओके. तसं तुमच्या हिशोबाने बघा 15 प्रश्न आहेत, त्याला 22.5 मिनिट दिलेलं आहे. कारण बरोबर तुमचा जो वेळ आहे त्यानुसार त्याने 4 ग्रुपमध्ये डिवाईड केलेला आहे. बघा अशा प्रकारे सगळं जे आहे डिटेल्स तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे तुमची परीक्षा पॅटर्न असेल. ओके. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.